Hello friends, learn English from Wale sir. Welcome to my channel. Now today I am going to discuss you about the lesson of 9th standard English, the 1.2, the fun they had. मित्रांनो, कोविड-19मुळे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी समोरासमोर येऊ शकलो नाही, तरी या ठिकाणी ई लर्निंगच्या माध्यमातून द फन दे हॅड या लेसनविषयी या ठिकाणी आज आपण डिस्कशन करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मित्रांनो, माझ्याकडे टेक्स्टबुक आहेच. आपणही सर्वांनी टेक्स्टबुक या ठिकाणी समोर ठेवायचं आहे आणि पेज नंबर या टेक्स्टबुकवरती पेज नंबर 6 वरती या ठिकाणी लेसन दिलेलं आहे. एक छान अशी स्टोरी दिलेली आहे की द फन दे हॅड 1.2. काय दिलेलं आहे याच्यामध्ये आपण एक एक सेंटेन्स या ठिकाणी पाहणार आहोत. मी वाचत असताना, ते सेंटेन्स वाचत असताना सर्वांनी आपलं लक्ष हे त्या पेजवरील प्रत्येक ओळीवर, प्रत्येक शब्दावर या ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते या ठिकाणी अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, लेट्स स्टार्ट टू द स्टोरी. मार्गी इव्हन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. त्या रात्री मार्गी ही आपल्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होती. ऑन द पेज हेडेड, ज्या पेजवरती या ठिकाणी 17 मे 2157 म्हणजे 2157, 17 मे 2157 म्हणजे खूप वर्षानंतरच्या गोष्टी, नंतरची परिस्थिती ही टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस विषयी या ठिकाणी सांगितलेली आहे. टॉमी फाउंड अ रिअल बुक. वाक्य काय पहा, टॉमी फाउंड रिअल बुक. आज टॉमीला एक खरं पुस्तक, रिअल म्हणजे खरं, खरं म्हणजे प्रिंटेड म्हणू आपण, जे आपण यूज करतो आहोत. आपल्या समोर जे टेक्स्टबुक आहे दॅट इज अ प्रिंटेड टेक्स्टबुक अँड टॉमी found. Past tense is described in this sentence. Next passage. It was a very old book. आणि ते पुस्तक जे होतं ते मित्रांनो खूप जुनं होतं. आता जुनं बुक आणि नवीन बुक याच्यामध्ये तुम्हाला तर निश्चितच फरक कळतो. नवीन बुक जे असतं ते नवीन बुक, त्याचे पानं वगैरे व्यवस्थित असतात, ते खराब झालेलं नसतं. आणि जे ओल्ड बुक असतं ते मात्र या ठिकाणी खराब झालेलं असतं. पुढे काय सांगितलं की आता या ठिकाणी इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. जे टॉमीला सापडलेलं होतं ना, ते अतिशय जुनं असं पुस्तक होतं. मार्गीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट. मार्गीचे आजोबा एकदा असे म्हणाले की वेन ही वॉज अ लिटल बॉय, जेव्हा आजोबा हे लहान होते तेव्हा हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट, तेव्हा त्यांच्या आजोबांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की दॅट देअर वॉज अ टाईम व्हेन ऑल स्टोरीज वर प्रिंटेड ऑन पेपर. त्यांच्या कालावधीमध्ये सर्व ज्या बुक्स होती ही प्रिंटेड होती, म्हणजे रिअल बुक्स होती आणि ते पेपरवर प्रिंट केलेली अशी बुक्स होती. पुढे काय सांगितलं पहा, दे टर्न द पेजेस विच वर येल्लो अँड क्रिकली. आता दे म्हणजे कोण, तर त्यांनी जी पुस्तकं या ठिकाणी टर्न म्हणजे बदलणे, किंवा आपण म्हणलेले काय, दे टर्न द पेजेस
प्रत्येक पेज त्यांनी चाळून पाहिलं. अँड विच वर येल्लो, ज्या पुस्तकाची पानं ही कशी होते, येल्लो आणि क्रिंकली. येल्लो म्हणजे पिवळ्या रंगाची आणि क्रिंकली म्हणजे खरबड अशी पानं होती. अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे वर सपोज्ड टू. आज आपण या ठिकाणी जे बुक्स आपण वाचतो ते मात्र या ठिकाणी त्याचे पेजेस मूव्ह होतात, त्याच्यावरील शब्द जे आहेत ते मूव्ह होतात, म्हणजे हालचाल होते त्याची. तर या ठिकाणी ते जे पेजेस होते मात्र ते पेजेस जे येल्लो कलरमध्ये खरबडीत पेजेस होते, इट वॉज ऑफुली फनी, ते अतिशय फनी होते, मजेशीर होते, गंमतशीर होते. टू रीड वर्ड्स, बघा त्याच्यावरील जे वर्ड्स होते ते वाचन करण्यासाठी एक फनी असं वाचन करताना फनी असं वाटत होतं, म्हणजे गंमतशीर मजेशीर वाटत होतं त्यांना. कारण ते खूप वर्षानंतरची या ठिकाणी डिस्क्रिप्शन करताय की स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वर सपोज्ड टू. आणि त्यांच्याकडे आज जे बुक्स आहेत म्हणजे ई बुक्स आहेत त्याच्यामध्ये आणि जुन्या पुस्तकामध्ये जे प्रिंटेड पेजेसवर प्रिंट केलेले आहेत त्याच्यामध्ये हा डिफरन्स या ठिकाणी सांगितलेला आहे. ऑन अ स्क्रीन, आता स्क्रीन म्हणजे जे आपण मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, आहे की नाही, याच्यावरती समोर स्क्रीन आहे आणि या स्क्रीनवरती या ठिकाणी काय स्क्रीनवरती आज तुम्हाला जी पुस्तकं दिसत आहेत ह्या स्क्रीनवरती, ई बुक्स जे दिसत आहेत ते तुम्हाला माहिती आहेत अँड देन व्हेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, आणि त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी ते प्रिव्हियस पेजेसवर या ठिकाणी टर्न बॅक म्हणजे गो ऑन प्रिव्हियस पेजेस टू द पेज बिफोर. इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाईम. आता बघा काय सांगितलं, इट हॅड द सेम वर्ड्स. या ई बुकवरती आणि त्या प्रिंटेड याच्यावरती वर्ड सेम आहेत, परंतु ऑन इट दॅट इट हॅड व्हेन दे रीड इट द फर्स्ट टाईम, जेव्हा ते म्हणजे हे पुस्तक वाचत असतानाची त्या मुलांची म्हणजे मार्गे आणि टॉमीची ही पहिली वेळ होती. पुढे काय सांगितलं, गी सेड टॉमी गीला म्हणाला की गी व्हॉट अ वेस्ट. मग खरंच त्यावेळेला किती वेस्ट टाईम व्हायचा, वेळ किती वाया जायचा. व्हेन यू आर थ्रो विथ द बुक, बघा म्हणजे किती वेळ, म्हणजे या ठिकाणी किती नुकसान या ठिकाणी व्हायचं. तर आपण काय करतो, इथं महत्त्वाची एक गोष्ट सांगितलेली आहे मित्रांनो, की फार पूर्वी काय करायचे की आजोबा आहेत ना, म्हणजे पास्ट टाईममध्ये हे पुस्तकं जे आहे ते पुस्तकं वाचले जायचे आणि एकदा का ते पुस्तकाचं वाचन झालं की ते पुस्तकं आपण टाकून द्यायचे, म्हणजे हा वेस्टच आहे ना. म्हणून या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे की वेन यू आर थ्रो विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. त्यावेळेला तुम्ही जेव्हा पुस्तक वाचन करता तेव्हा ते पुस्तक तुम्ही एकदा वाचलं की आपण बाजूला टाकतो. आय गेस, मला असं वाटतं की आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅड अ मिलियन बुक्स. आणि या टी व्हीवरील जी स्क्रीन किंवा मोबाईलवरील कॉम्प्युटरवरील ही जी स्क्रीन आहे, ही स्क्रीन या स्क्रीनवरती मस्ट हॅड अ मिलियन्स बुक्स, त्याच्यावरती पुष्कळ अशी पुस्तकं या ठिकाणी आहेत. ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आणि त्या पुस्तकाची रिअल कंडिशन काय आहे तर कशी असेल, हे चांगली असेल. आय वुडंट थ्रो इट अवे. आणि आपल्याला या ठिकाणी आपलं वाचन झालं की ते पुस्तकं आपण काही फेकून देऊ शकत नाहीत. ते मात्र या ठिकाणी त्या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला भेटतात, पण ते आपल्याला फेकून देता येत नाहीत. सेम विथ माइन, सारखंच. सेड मार्गी काय म्हणते, माझ्यासारखंच, म्हणजे मी जसं पुस्तक फेकून देत नाही ना त्याचप्रमाणे
सी वॉज 11. आता त्यावेळेला मार्गी ही किती वर्ष वयाची होती? 11 इयर्स, म्हणजे 11 वर्ष वयाची होती. अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलीबुक्स ॲज टॉमी हॅड. जेवढे टॉमीकडे बुक्स आहेत तिला पाहायला भेटले तेवढे बुक्स मात्र ती माझ्याकडे नाही असे म्हणते. ही वॉज 13. आणि टॉमी किती वर्ष वयाचा आहे? तर टॉमी हा 13 इयर्स आहे, म्हणजे 13 वर्ष वयाचा आहे. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एज बिटवीन टॉमी अँड मार्गी? 2 इयर्स डिफरन्स. ओके. नेक्स्ट, सी सेड. ती काय म्हणाली पहा? वेअर डिड यू फाइंड इट? तुला हे पुस्तक कुठं सापडलं? त्यावेळेला टॉमी म्हणतो, इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाऊट लुकिंग बिकॉज. बघा, ही पॉइंटेड विदाऊट लुकिंग, त्याच्याकडे न पाहता त्याने असं पॉइंट आऊट केलं, म्हणजे दर्शविलं आपल्या हातांनी, बोटांनी. अँड बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग, कारण तो पुस्तक वाचण्यामध्ये गुंतलेला होता. इन द ॲटिक, ATTIC. ॲटिक म्हणजे ते पुस्तक जे होतं ते माळ्यावरती होतं आणि ती पॉइंट आऊट करत होता. व्हॉट इज इट अबाउट? ते पुस्तक कशाविषयी आहे? या पुस्तकात नेमकं काय दिलेलं आहे? त्यावेळेला या ठिकाणी तो म्हणतो स्कूल. स्कूल म्हणजे शाळा, SCHOOL. मार्गी वॉज स्कॉर्नफुल. आता या ठिकाणी ज्या मार्गीला मात्र या ठिकाणी तिरस्कार होता शाळेच्या बाबतीत. तिला आवडत नव्हती शाळेत जायला. अँड बट नाव सी हेटेड इट मोर दॅन एव्हर. आणि सदैव तिला शाळेमध्ये जायला आवडत नव्हतं, तिला तिरस्कार वाटत होता. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जॉग्रफी. जो मेकॅनिकल टीचर होता, म्हणजे रोबोट जो होता, तो या ठिकाणी त्या मार्गीला एकामागे एक अशा टेस्ट या ठिकाणी देत होता. आणि पुढे काय सांगितलं पहा? अँड सी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. आणि तिच्याकडून जास्तीत जास्त चुका होत होत्या. अंटील हर मदर हॅड सेकन हर हेड. ज्या वेळेला जोपर्यंत त्याची आई या ठिकाणी हे चुका झाल्यामुळे रागावते, तेव्हा पुढे काय सांगितले की अंटल मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द कंट्री इन्स्पेक्टर. आणि लागलीच त्यांनी कंट्री इन्स्पेक्टरला या ठिकाणी पाठवून दिलं, कारण तो जो मेकॅनिकल टीचर होता रोबो, तो कुठंतरी समजा प्रॉब्लेम झालेला असल्यामुळे किंवा काहीतरी टेक्निकल इश्यू असल्यामुळे ते दुरुस्त करण्यासाठी त्या ठिकाणी इन्स्पेक्टरला, म्हणजे कंट्री इन्स्पेक्टरला बोलावलं. कोणी? आईने बोलावलं. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन. आता त्या माणसाविषयी, म्हणजे तो कॉम्प्युटर रिपेअर करणारा जो व्यक्ती होता त्याच्याविषयी या ठिकाणी डिस्क्रिप्शन आहे. हे पेज नंबर 6 वर शेवटच्या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन. तो अगदी गोल, असं म्हणजे ज्याला आपण या ठिकाणी गोल म्हणजे तगड्या म्हणू आपण. एक लिटल मॅन होता. लिटल म्हणजे छोटा. विथ अ रेड फेस. ज्याचा चेहरा कसा होता? लाल होता. अँड होल बॉक्स ऑफ टूल्स. आणि त्याच्याकडे एक बॉक्स होता जो की विविध साधने, समजा जे काही रिपेअरिंगसाठी लागणारी साधने आहेत ती साधने या ठिकाणी त्या बॉक्समध्ये होती. आणि पुढे काय सांगितलं? त्याच्यामध्ये काय? विथ डायल्स अँड वायर्स. मग काय असणार त्या बॉक्समध्ये? तर डायल्स होते काही, आणि काही वायर्सही होते. जे ही स्माइल्ड ॲट मार्गी. त्या रिपेअरर, तो म्हणजे इन्स्पेक्टर आला आणि त्याने मार्गीकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर या ठिकाणी हास्य दिसून आलं. अँड गेव हर ॲन ॲपल. त्यावेळेला त्याने हसत हसत मार्गीला ॲन ॲपल म्हणजे एक सफरचंद या ठिकाणी खायला दिलं. अँड देन टूक द टीचर अपार्ट. आणि तो जो समजा मेकॅनिकल टीचर म्हणजे रोबो होता, ते त्यांनी
दुरुस्तीसाठी घेतला. आणि मार्गी हॅड होप्ड ही वुडंट नो, म्हणजे मार्गीला असं वाटत होतं की तो रिपेअर करणारा व्यक्ती हा या रोबोला दुरुस्त करू शकणार नाही असं तिला वाटत होतं. हाऊ टू पुट इट टुगेदर, आणि हे काम तो करू शकणार नाही अगेन. बट ही न्यू हाऊ ऑल राईट, अँड आफ्टर अन आवर आर सो देअर इट वॉज अगेन. म्हणजे पण या ठिकाणी तिला जशी तिला असं वाटत होतं त्याप्रमाणे घडलं नाही. तर मेकॅनिकल टीचर्स म्हणजेच रोबोला दुरुस्त करण्यासाठी जो त्या ठिकाणी रिपेअरर आलेला होता, इन्स्पेक्टर आलेला होता, त्याने मात्र एका तासामध्ये, ॲन आवर म्हणजे एका तासामध्ये ते दुरुस्त करून दिलं. सो देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली. आता पुन्हा परत त्याच गोष्टी कोणत्या, की त्या कॉम्प्युटरच्या जी स्क्रीन होती ती मोठी अशी स्क्रीन होती, त्याला लार्ज स्क्रीन म्हटलेलं आहे. अँड ब्लॅक, त्या स्क्रीनचा रंग कसा होता, ब्लॅक असा दिसत होता. अँड अगली, अगली म्हणजे क्रूप दिसत होता. विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वर शोन. मोठ्या स्क्रीनवर या ठिकाणी जिथं वेगवेगळे लेसन्स जे होते, धडे होते, ते धडे या ठिकाणी दाखविले गेलेले होते, जे कशा पद्धतीने लार्ज म्हणजे मोठे. अँड द क्वेश्चन्स, ज्याला आपण आज पाहतो की प्रोजेक्टरच्या साहाय्याने आपण भिंतीवरती, व्हाईट बोर्डवरती आपण त्या इमेजेस पाहतो. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर सी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. मग असा स्लॉट होता की ज्यामध्ये ते स्लॉट तिला आवडत नव्हता, की ज्यामध्ये ती आपलं जे होमवर्क होता आणि ते टेस्ट पेपर जे होते ती पुट करत होती, ठेवत होती. तो स्लॉट या ठिकाणी तिला आवडत नव्हता. सी ऑलवेज हॅड टू पुट राईट देम आउट इन अ पंच कोड. मग जे काही समजा होतं ते पंच कोडमध्ये ती आपण आपलं कॉम्प्युटरवरती स्टोअर ठेवायची. अँड कोड मस्ट मेड हर लर्न व्हेन सी वॉज 6 years old. जेव्हा ती 6 वर्षाची होती तेव्हाची गोष्ट या ठिकाणी सांगितली. अँड मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आता या ठिकाणी वेळ न जाता या ठिकाणी मेकॅनिकल टीचर, तो जो कॉम्प्युटर किंवा रोबो होता, त्याने जे मार्क्स होते ते कॅल्क्युलेट लागलीच केले. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटर्ड मार्गीज हेड. आता या ठिकाणी इन्स्पेक्टर म्हणजे जो काही त्या ठिकाणी ते रोबो नीट करण्यासाठी आलेला होता मेकॅनिक, त्याने ते काम पूर्ण केले आणि हसत, ही हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड. त्याचं काम जेव्हा त्याचं संपलं तेव्हा ते त्याच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी ती हास्य आलेला आहे, तो हसू लागलेला आहे. अँड पॅटेड मार्गीज हेड, आणि त्याने त्या मेकॅनिकने जाता जाता मार्गीच्या हेडवरती म्हणजे डोक्यावरती असं म्हणजेच या ठिकाणी थोपटलं. आणि ही सेड टू हर मदर. आता या ठिकाणी ही सेड टू हर मदर, इट इज नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट. तो तिच्या आईला म्हणाला, काय म्हणाला, की हा मार्गीचा म्हणजेच त्या मुलीचा या ठिकाणी दोष नाही आहे. तर मिस्टर जॉन, आय थिंक द जॉग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्वाईक. आणि जो जॉग्राफिक सेक्टर होता तो या ठिकाणी त्याची स्पीड वाढलेली होती असं म्हटलेलं आहे. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. अशा काहीतरी गोष्टी घडल्यामुळे आय हॅव सॉल्वड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. आता त्याचे 10 yearच्या लेवलच्या हिशोबानं या ठिकाणी मी त्याला सेट केलेलं आहे असं तो मेकॅनिक म्हणतो. आणि ॲक्च्युअली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इट इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. आणि सर्व काही जे प्रोग्रेस आहे ती प्रोग्रेस समाधानकारक होईल. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन. आणि परत त्याने चालता चालता त्या मार्गीच्या डोक्यावरती असं थोपटलं. अँड मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. सी हॅड बीन होपिंग
they would take the teacher away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month. मग त्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी तो ते जे सेक्शन होतं ते दुरुस्ती करण्यासाठी त्याने आपला जे कॉम्प्युटर होता तो कॉम्प्युटर या ठिकाणी मार्गीचा कॉम्प्युटर त्याने घेऊन गेला. अँड दे हॅड वन टेकन टॉमी टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. 1 महिना त्याला लागला. बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्रोकन आउट कम्प्लिटली. कारण त्याच्यामधून हिस्ट्री सेक्शन जो होता तो पूर्ण उडालेला होता किंवा समजा करप्ट झालेली होती ती फाईल. त्याच्यासाठी त्याला 1 महिना लागलेला होता. तर मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूयात. पुन्हा आपण राहिलेला जो भाग आहे तो या ठिकाणी नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊयात. तर सर्व विद्यार्थ्यांनी ही स्टोरी पुन्हा पुन्हा वाचा. त्याचबरोबर दीक्षा ॲप, ई साहित्य याच्या साहाय्याने या ठिकाणी आपण ही स्टोरी समजावून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. थँक्यू.